श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 39. श्री क्षेत्र गाणगापुरात एक 60 वर्षाची वांझ पतिव्रता ब्राह्मण स्त्री होती. ती रोज नित्यनेमाने अश्वत्थ्याला प्रदक्षिणा घालीत असे. आपल्या पतीची सेवा करून ती श्री गुरूंची देखील पूजा करीत असे. श्री गुरूंनी एकदा प्रसन्न होऊन तिला विचारले, तुझी काय इच्छा आहे? त्यावर त्या स्त्रीने पुत्रप्राप्तीसाठी आपण अश्वत्थ्याची केलेली सेवा व्यर्थ गेली याविषयी व्यथा प्रगट करून या जन्मी जरी नाही तरी निदान पुढील जन्मी आपणास पुत्रप्राप्ती व्हावी याविषयी श्री गुरूंजवळ इच्छा व्यक्त केली. त्या स्त्रीचे उद्गार ऐकून श्री गुरूंनी तिला अश्वत्थ्याच्या सेवेने मनोकामना तात्काळ पूर्ण होते असे सांगून अश्वत्थ सेवेचा महिमा करून दिला. श्री गुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून त्या 60 वर्ष वयाच्या वांझ ब्राह्मण स्त्रीने अश्वत्थ्याची मनोभावे सेवा सुरू केली. थोड्याच दिवसांनी ती विटाळशी होऊन गरोदर राहिली व तिला एक कन्यारत्न झाले. पुढे सुचिरभूत झाल्यानंतर ती ब्राह्मण स्त्री आपल्या पतीसमवेत बाळाला घेऊन श्री गुरूंच्या जवळ आली. बाळक आणोनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करोनिया. बाळक आणोनी भक्तीसी ठेविले श्री गुरु चरणापाशी नमन करी साष्टांगेसी एक भावे करोनिया. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त. संक्षिप्त अध्याय 39 संपूर्ण.